नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला डॉक्टर विजया वाड यांच्या तिसरी घंटा या कथासंग्रहातील पुरुषोत्तम ही कथा वाचून दाखवणार आहे. आता आपण सुरुवात करू. नील, संपलं सगळं. शिवांगीच्या आवाजात लपलेला हुंदका त्याच्या मनाला इतक्या दूर स्पर्शून गेला. त्यानं ममतेनं म्हटलं, शेवटच्या क्षणी तू होतीस ना त्यांच्याजवळ, आणि अंकुर आप्पा आजोबांना भेटला ना शिवांगी. मग बरं, मी तुझं दुःख समजू शकतो शिवांगी. हे बघ, मी माझ्या ऑफिसात बॉसला कल्पना देऊन ठेवली. ताबडतोब निघतोय. बॉडी ठेवणं शक्य नसेल तर तू त्यांना अखेरचा निरोप दे. तू त्यांच्या वंशाची प्राणज्योत आहेस शिवांगी. मी तिथे 72 तासात पोहोचतो आहे. शिवांगीने डोळे पुसले आणि ती अक्काईजवळ आली. अक्काई खूपच थकल्या होत्या. डोळे भकास, ओठाला कोरड पडलेली, गात्रातून निघून गेलेलं त्राण, समोर एक ओसाड आयुष्य. किती उरलं कुणास ठाऊक. अक्काई, आप्पांचे सर्व विधी मी करेन. त्यांचा मुलगा मुलगी सगळं मीच तर होते, शिवांगी निर्धाराने म्हणाली. ही चिठ्ठी त्यांची, वाच. अक्काईने चिठ्ठी काढली पोलक्याच्या बारक्या खिशातून. शिवांगीने ती उलगडली. माझे कोणतेही अंत्यसंस्कार करण्यात येऊ नयेत. मी देहदान करीत आहे. ससून इस्पितळात मी तसे अगोदरच कळवून ठेविले आहे. त्यांचा नंबर, पूर्ण पत्ता लाल डायरीत टेलिफोनच्या खाली आहे. 10व्या 12व्याची जेवणे करण्याऐवजी नूतन प्राथमिक शिक्षण संस्थेस 11,000ची देणगी द्यावी. ते पैसे कोटाच्या खिशात गोदरेजच्या कपाटात ठेविले आहेत. अक्काईची मला काळजी नाही, कारण माझी शिवांगी समर्थ आहे. ओम शांती. सारे स्पष्ट, सुस्पष्ट, आर पार. शिवांगीला आता धीर करून साऱ्या गोष्टी पूर्ण करायला हव्या होत्या. आप्पांनी देहदान करावे ही गोष्ट खरं तर तिला आवडली नव्हती. मेडिकलच्या डिसेक्शनच्या तासाला मुले मृतदेहाला आदराने न वागविता अवयवांची कशी फेकाफेक करतात याचा प्रत्यक्ष अनुभव तिला होता ना. त्यावरून तिची कुणाकुणाशी भांडणे सुद्धा झाली होती. पण शेवटी ही आप्पांची अंतिम इच्छा होती. तिचा काही एक इलाज चालला नाही. स्वतः डॉक्टर असल्याने शिवांगीला ससून इस्पितळाशी संपर्क साधून बाकीचे सारे पटापट उरकता आले. अमेरिकेहून घरापर्यंत पुण्यात पोचायला नीलला 72 ऐवजी 87 तास लागले. खराब हवामानाने काही तास खाल्ले, पण तो आला. त्याने अक्काईला फार बरे वाटले. अक्काई रात्री उठून बसली की झोपतच नाही. बाबा, तू तिला सांग ना, तिला कसली तरी भीती वाटते, अंकुर बाबाला सांगत होता. तो छोटासा जीव त्याच्या परीने अक्काईचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. अक्काईवर झोपेच्या गोळ्या सुद्धा काम करीत नाहीत. कसली एवढी भीती वाटते तिला? शिवांगीला प्रश्न पडला होता. नील, आप्पांची चिठ्ठी वाच. शिवांगीनं आप्पांची ती अखेरची चिठ्ठी नीलच्या हातात ठेवली. नीलने ती वाचली. ते शेवटचे वाक्य, अक्काईची मला काळजी नाही, कारण माझी शिवांगी समर्थ आहे. ओम शांती. किती भरवसा वाटत होता ना आप्पांना माझ्याबद्दल नील. तिनं रडत रडत नवऱ्याच्या खांद्यावर मान टेकवली. तू आहेसच तशी, समर्थ, कर्तव्यदक्ष. मुलगा काय करेल इतकी सेवा तत्पर. आप्पांच्या अखेरच्या आजारात इथेच होतीस ना ग त्यांच्या उषा पायथ्याशी, त्यांची ढाल बनून. नीलनं तिला जवळ घेऊन थोपटलं. काय उपयोग झाला नील, मी एवढी डॉक्टर असून आप्पांना नाही वाचवू शकले. शेवटी यमाचे दूत माझी नजर चुकवून आलेच. यमाचे दूत नाही शिवांगी, हरिदूत. आप्पांसारख्या शिक्षणव्रती परमपावन व्यक्तीला यमाचे दूत नाही घेऊन जात, हरिदूत घेऊन जातात. अगं, 79 वय झालं होतं त्यांचं. हल्ली माणसं 100 वर्ष जगतात नील. आपली अक्काई जगेल, नक्की जगेल. नील असं म्हणाला तेव्हा तिला फार बरं वाटलं, पण तरी मन शांत होत नव्हतं. नीलचा बॉन्ड, नीलचं नासात चालू असलेलं संशोधन, नीलची काम आणि संशोधन या दोहोंची असलेली बांधिलकी, यामुळे तो अमेरिकेत राहणार. एवढासा अंकुर, त्याचं काय? अक्काईला आपण तिकडेच घेऊन जाऊ, म्हणजे सगळेच प्रश्न सुटून जातील. ती मनाला पडलेले तिढे सोडवण्यात मग्न होती. चल, आपण अक्काईजवळ बसू, बोलू,
एकटेपणाच्या भीतीनं ती पुरती गांगरून गेली आहे. तिला मीच समजावतो, तू एकटी नाहीस. नील शिवांगीने अंकुरला घेऊन अक्काईच्या खोलीत गेला. त्यांच्याजवळ बसला. अक्काई, तुम्ही येता का आमच्याबरोबर? मी स्पॉन्सरशिपचे सगळे पेपर्स तयार करतो. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या की मगच निघायचं इथून. तोवर शिवांगी इथेच राहील, अंकुरही. मग तिघं मिळून या. तुम्ही मुळीच एकट्या राहू नका आता. सगळे मिळून सुखात राहू. आणि मी मरून गेले तिकडे तर? मी बरा मरू देईल. माझी बायको चांगली नाणावलेली डॉक्टर आहे. नील असं म्हणाला त्यावर त्या पटकन बोलून गेल्या. अप्पांना कुठे रे वाचवू शकली ती? नील आणि शिवांगी यावर अशब्द झाले. बाळांनो, तुमची तळमळ तगमग मला समजते. त्यामागचं प्रेम कळतं, कळकळ उमगते. पण एंट्री आणि एक्झिट ईश्वर निर्मित आहे. माझी अंत्यघडी माझ्या देशात असावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. या मातीत या देहाची राख व्हावी असं मनापासून वाटतं रे नील. ज्या घरात आप्पांनी नि मी इतकी वर्ष संसार केला, जिथे शिवांगीच्या जन्मापासूनच्या आठवणी इथे तिथे चिकटल्या आहेत, जिथे आनंदाचे दुःखाचे सरमिसळ क्षण आम्ही तिघांनी मिळून अनुभवले, ते घर मला सांगतं, आता एकटेपणाच्या भयानं मला सोडून जाणार तू अक्काई? काय करू रे? झोप उडून गेली माझी बाळांनो. इतकं सारं बोलून टाकल्यावर अक्काईला बरं वाटलं. मनातली सारी तगमग बाहेर पडली. नीलनं त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. तर मग सारं तुमच्या मनासारखं होईल. आज या क्षणी तुम्हाला मी वचन देतो अक्काई, माझी पत्नी शिवांगी शेवटपर्यंत तुमची सेवा करीत इथेच राहील. अंकुर इथल्या शाळेत जाईल. मी वर्षातून महिनाभर येईनच. नासात माझं संशोधन चालू आहे. मी वचनबद्ध आहे, म्हणून अजून काही वर्षे मला तिथे राहावं लागेल. इट इज ओके विथ मी. निभावून नेईन मी. तसा कुकर लावता येतो मला. पोटापुरता स्वयंपाक शिकवला आहे माझ्या पत्नीनं. शिवांगीच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या. नील तिच्या डोळ्यात मावत नव्हता. आता खुश ना अक्काई? अंकुरनं अक्काईला गळामिठी घालीत नी तिच्या गालावर आपला गाल घाशीत विचारलं. अक्काई मंद हसत होती. आपल्या पुरुषोत्तम जावयाला नेत्रांची निरांजने करून ओवाळीत होती. ही छोटीशी कथा इथेच संपली. आणि ही कथा एकदमच छोटी असल्यामुळे मी आता अजून एक कथा तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आता आपण डॉक्टर विजया वाड यांच्या तिसरी घंटा याच कथासंग्रहातली दुसरी कथा ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे जरूरत. दादा, तुम्ही आज फोन कसा केला नाहीत? विसरलात कसे माझा वाढदिवस तुम्ही? दरवर्षी पहिला फोन तुमचा असतो. ईशानं न राहून दादानं फोन केला. आता ती एका मोठ्याने दर्जेदार वृत्तपत्राची वरिष्ठ सहसंपादक झाली होती. पण पत्रकारितेचे पहिले धडे तिने दादांकडेच गिरवले होते. वृत्तपत्रातील पीतपत्रकारिका कधीही करू नकोस. उथळ बातम्यांनी भडक मथळ्यांना थारा देऊ नकोस. सत्यापासून ढळू नकोस. नी एकदा मतप्रतिपादन केल्यावर विरोध झाला तरी घाबरून पळून जाऊ नकोस. स्त्रियांच्या आणि बालकांच्या, शोषितांच्या आणि दुर्बलांच्या पाठीशी सदैव उभी राहा. हे दादांचे अमृतमय शब्द घेऊन तर ती आपली दमदार वाटचाल करीत होती. पत्रकारिता करताना तिच्या अनेक मोठ्या लोकांशी ओळखी झाल्या होत्या. पण त्यांचा गैरवापर न करणे हे धोरण तिच्यातील संयम आणि विवेक यांचे दर्शन घडवीत असत. आज तिचा शुभ वाढदिवस नी दादांचा फोनच नाही. बोला ना दादा. पण तिकडून हुंका ऐकू आला तशी ती थरथरली. तिनं फोन ठेवला. पायात सँडल्स अडकवले. पर्स घेत ओरडून आईला आवाज दिला. आई, मी दादांकडे जाऊन येते ग. का बरं दादा अस्वस्थ आहेत? तिला कळतच नव्हतं. त्यांच्या घरी पोहोचेपर्यंत चित्त थाऱ्यावर नव्हतं. दादा, मी आले आहे. दादा एकदम लहान मुलागत रडायलाच लागले. मला सांगणार नाही का काय झालंय? सांगितल्याशिवाय कसं कळणार दादा? तुझा दादा 70 वर्षांचा झाला, पण नुसता वयानच वाढला ग पोरी. हे काय बोलणं झालं का दादा? अहो, ज्येष्ठ पत्रकार म्हणून किती मान आहे तुम्हाला. आमच्यासारखी तरुण मुलं तर पितामह म्हणून वंदन करतात ना तुम्हाला. माझ्यासाठी तर तुम्ही नेहमीच वडिलांच्या जागी आहात. पिता, पितामह या सगळ्या बोलकड्या ग. सोलकडी एवढी सुद्धा किंमत नाही त्यास.
बिनमहत्वाची बिरुद. आज चल, माझं वैभव आडवं पडलंय. ती मुकाट्याने आत गेली दादांच्या पाठीपाठी. काकू खाटेवर पडल्या होत्या. सारखे रडतात बघ ईशा. मी म्हटलं आता जगले काय आणि मेले काय. यांना एक पुत्र किंवा कन्या नाही देऊ शकले. तो रीता गर्भाशय काढा म्हणतो डॉक्टर. 70-75 हजार मागतो. नाहीत आमच्यात. म्हटलं नाहीत तर नाहीत. उद्या मरायचं ते आज मरीन, काय मोठंसं. 68 वर्षात स्वयंपाकापलीकडे नि आल्या गेल्याचं करण्यापलीकडे काय कर्तृत्व गाजवलं या देहानं. काही नाही. मग कशाला अश्रुपात. ऐकलत का हो, तुम्हाला कर्जबाजारी करून मला मरायचं नाही. अशानं माझ्या आत्म्याला शांती लाभायची नाही. ऐकताय ना. काकूचं बोलणं तिच्या मनावर चरा जखमा करीत होतं. दादांचं दुःख तिला आत आत जाणवत होतं. आज तिचा अतिशय आनंदाचा दिवस होता आणि तिच्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं मात्र दुःखाच्या डोहात डुंबली होती, गुदमरत होती. दादा, काकू, अशी निर्वाणीची भाषा मी तुम्हाला कधीही बोलू देणार नाही. तुमचं ऑपरेशन करायचं काकू. आणि छन रुपये कुठून आणायचे ग ईशा. मी साफ सांगते, माझ्या व्रतस्थ नवऱ्याला मी मुळीच कर्जबाजारी होऊ देणार नाही. मेडिक्लेम नाहीच केला की दादा. तिनं चौकशी केली. नाही ग, 70 वर्षात कधी डोकेदुखीची गोळी लागली नाही मला. आणि मलाही. काकू तोंड मध्ये घालून बोलली. तिला खूप बोलायचं होतं. हे बघ ईशा, जो आला तो रमला अशी स्थिती असली तरी कधीतरी एक्झिट घ्यावीही लागतेच. माझी वेळ लवकर आली यांच्यापेक्षा असं समजू. नाही गर्भाशय काढला तर रोग अंगभर वाढेल इतकंच ना. वाढ मेल्या, मला तुझी पर्वा नाही. यांची फक्त काळजी. तुझ्या दादांना साधा चहा उकळून पिता येत नाही. त्यांना जपणारं माझ्या मागं कुण्णी नाही ग बाळ. मी माझ्या लेकरागत जपलं ग ईशा त्यांना. काकू बोलता बोलता रडायला लागल्या तसं ईशाचं मन कमकुवत झालं. जगात बुद्धीला किंमत आहे कुठे. स्वच्छ चारित्र्याचं तर चिंधुकलं झालंय ईशा. पापाची पैठणी मात्र मिरवतायत लोक बिनदिक्कत. या जन्मी तर या जन्मीच फेडावं लागतं वगैरे वचनांवर माझा भाबडा विश्वास होता. पण आता तो साफ उडून गेलाय. एक शब्द बोलायचा नाही काकू आता. खूप बोललात. मी तुम्हाला अशी सहजी मरू देणार नाही, कळलं ना. हे ऑपरेशन आपण करायचंच. मी पहिले 5,000 घालते. आज माझा वाढदिवस आहे, त्यामुळे माझे पैसे नाकारून तुम्ही मला दुःखी करणं शक्यच नाही. गुरु, अश्वमी, सयाजी यांना फोन करून सांगतेच. शिवाय दादा, रोटरी, लायन्स, जायंट्स, महालक्ष्मी ट्रस्ट, सिद्धिविनायक ट्रस्ट, वर्तमानपत्रांचे ट्रस्ट, सगळे दरवाजे ठोठावू आपण. कोण नाही म्हणेल. बिशाद. तिनं 1,000-1,000च्या 5 नोटा काढल्या. पाहिलं का हो, आपली ईशा कशी लेडी झाली ते. तुझ्या मायेनं माझं पाझरतं बायो. मूल नसल्याचं दुःख कमी होतं. असे पैसे जमले ना ईशा तर हे कर्जबाजारी होणार नाहीत. मग मला करायचंय ऑपरेशन. जगले तर आणखी काही वर्ष दादांना रांधून घालेन मी. क्षणापूर्वी मरणाच्या गोष्टी करणाऱ्या काकू पुन्हा जगण्याची दोरी घट्ट धरू बघत होत्या. ईशाला केवढं तरी समाधान वाटलं. दादानी उत्साहानं छोटंसं निवेदन तयार केलं. सगळीकडे नेटानं पाठवलं. ईशाला खूप उत्सुकता होती हे बघण्याची की दादांसारख्या तपस्वी पत्रकाराला लोक अजून किती मान देतात, दाद देतात, मदतीचा हात पुढे करतात. आणि 9व्या दिवशी दादांचा फोन आला. ठके, घरी ये. दादा प्रेमात आले तरच अशी हाक मारतात हे ठाऊक होतं तिला. वर्तमानपत्राच्या आपल्या कार्यालयातून ती दादांच्या थेट घरी गेली. या, ईशा आली ग. त्यांच्या स्वरात उत्साह होता. आलीस ठकूताई, पैसे किती जमले विचार. काकूंच्या डोळ्यात चांदण्या चमकत होत्या. किती? ईशाचा स्वर उत्सुक होता. 1,97,000. पण आपण थांबलो का नाही काकू. गरज तर 75ची होती ना. हे थांबत होते गो. मीच थांबायला नकार दिला. दादा उद्या आजारी पडले तर उपयोगाला येतील. सहानुभूतीच्या भरतीच्या लाटा पुन्हा पुन्हा येत नाहीत ईशा. ह्या म्हाताऱ्या खोडांसाठी तर मुळीच नाही. विश्वास ठेव, आमच्या आधी आमच्यासारखं कोणी जरूरत करीत खाटेला शरण गेलं तर त्याला जातील हे पैसे. एवढा विश्वास ठेव ठके.
आम्ही अधाशी नाही बरं. काकूंचा सच्चा स्वर ईशाच्या कानात गुंजत होता. ही दुसरी कथा इथेच संपली. आज मी वाचलेल्या या दोन्ही कथा तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा. मधले काही दिवस माझी तब्येत थोडीशी बरी नव्हती, त्यामुळे मी तुम्हाला कथा वाचून दाखवू शकले नाही, त्याबद्दल क्षमस्व. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.